नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, 5 मार्च 2025ला एक शासन परिपत्रक आलं आहे. निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याबाबत. निपुण भारत अंतर्गत याच्या धर्तीवर आपल्याला निपुण महाराष्ट्र हा कृती कार्यक्रम राबवायचा आहे. याकरता शासनपत्रक आलेलं आहे. या शासनपत्रकात नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहे. तुम्ही जर शिक्षक असाल, पर्यवेक्षक यंत्रणेमध्ये असाल, तुम्ही केंद्रप्रमुख असाल, विस्तार अधिकारी असाल, गट शिक्षणाधिकारी असाल, डाएटमध्ये कार्यरत असाल किंवा इतर शिक्षणाधिकारी असाल, तर तुम्हाला प्रत्येकाला हे निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जे पत्रक आलं आहे ते पत्रक वाचन करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया पत्रकामध्ये काय तरतूद केली आहे आणि काय कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहे हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे. तर तत्पूर्वी आपण इथे ते पत्रक इथे बघू. बघा, इथे माझ्याकडे इथे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम राबवण्याबाबत 17 पानाचं हे शासन परिपत्रक आहे आणि या शासन परिपत्रकामध्ये काय आहे ते आपण इथे संक्षिप्त जाणून घेणार आहे. बघा, इथे आहे आणि या परिपत्रका द्वारे आपल्याला इथे काय करायचे आहे, माहिती घ्यायची आहे. बघा, हे परिपत्रक आहे. हां, बघा आता थोडंसं झूम कर. बघा काय म्हणते, विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याबाबत अशा हेडिंगचं मथळ्याचं हे पत्र आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2021 प्रक 179 SD 6 दिनांक 5 मार्च 2025चं हे पत्र आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अंतर्गत आपल्याला निपुण भारत आणि निपुण महाराष्ट्र जो कार्यक्रम आहे तो राबवायचा आहे आणि हे स्पेशल निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम राबवण्याचं हे पत्र आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित. आता बघा, इथे प्रस्तावना थोडीशी झूम करतो. काय म्हणते बघा, राज्यात आता थोडंसं मी फास्ट वाचतो कारण की पत्र मोठं आहे आणि खूप वेळ लागेल. राज्यात शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी वेळोवेळी विविध शैक्षणिक कार्यक्रम लागू करण्यात आले. संदर्भ क्रमांक 2 अन्वये राज्यात निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान लागू करण्यात आले. संदर्भ क्रमांक 3 अन्वये निपुण भारत अंतर्गत सुधारित लक्ष देण्यात आलेली आहेत. बघा, आता इथे संदर्भ 2 संदर्भ 3 आले आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संदर्भ आहे. याकरता तो निपुण भारतचा जो परिपत्रक आला आहे किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जे बुकलेट आहेत किंवा परिपत्रक आहे त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020नुसार प्राथमिक स्तरावर सन 2026-27पर्यंत पायाभूत भाषिक गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातील प्राथमिक स्तरामध्ये पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षण व्यवस्थेची सर्व प्राथमिकता असेल. ही अगदी प्राथमिक अध्ययन आवश्यकता मूलभूत पातळीवरील वाचन, लेखन आणि अंकगणित आदी साध्य केली तर ते उर्वरित धोरण विद्यार्थ्यासाठी उपयुक्त ठरेल. हे विधान अतिशय महत्त्वाचे. आता याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे की ज्या मूलभूत क्षमता आहे वाचन, लेखन, गणिताच्या, त्या जर विद्यार्थ्याला आल्या तर समोरील जे आपलं ध्येय आहे, कोणतं ध्येय आहे आपलं, की विद्यार्थ्यामध्ये पूर्ण क्षमता आल्या पाहिजे आणि निपुण भारतचं जे ध्येय आहे ते आपल्याला साधण्याकरता हे सोपं जाईल. कधी सोपं जाईल जर विद्यार्थ्यांना मूलभूत पातळीवर वाचन, लेखन आणि अंकगणित जर आलं तर. सर्व विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान FLN प्राप्त करण्यासाठी त्वरित एक अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक, समाज, शासकीय यंत्रणा या सर्वांनी समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. न्यास व असर यासारख्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध सर्वेक्षण अहवालामध्ये राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत जी स्थिती दर्शवण्यात आलेली आहे त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी लक्ष केंद्रित कामकाज करणे आवश्यक झालेले आहे. आता असर न्यासमध्ये जो परीक्षा होतात असर आणि न्यासच्या,
आता या बघा अवसर आणि न्यायाच्या परीक्षामध्ये एक गोष्ट लक्षात आलेली आहे की याच्यामध्ये जे पेपरचं पॅटर्न असते हे दरवर्षीसारखं असते, पण तरीसुद्धा रिझल्ट याचा खूप कमी लागतो आणि तो रिझल्ट आपल्याला वाढवायचा आहे. त्याकरता आपल्याला नेमून दिलेलं म्हणजे लक्ष केंद्रित कामकाज करणे आवश्यक आहे. म्हणजे काहीतरी उद्देश ठेवून आपल्याला कार्य करणे आवश्यक आहे. त्याकरता या जो प्रोग्राम आहे इथे आखलेला आहे. बघा, भारत सरकारने निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता संख्याज्ञान 2026-27पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या अनुषंगाने इयत्ता दुसरीपेक्षा वरच्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांची अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त केलेल्या नाहीत त्यांना त्या प्राप्त करण्याची उचित संधी उपलब्ध करणे गरजेचं आहे. म्हणून संदर्भ क्रमांक 2 आणि 3ची उद्दिष्ट पूर्वी करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा, आता दुसऱ्या वर्गापर्यंत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विद्यार्थ्याला आलंच पाहिजे, परंतु दुसरीच्या वरचे वर्ग दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा या वर्गातही काही विद्यार्थ्यांना अध्ययनक्षमता प्राप्त झालेल्या नसेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळावी म्हणून हा कृती कार्यक्रम शासनाने हातामध्ये घेतलेला आहे. शासन निर्णय पहा. राज्यातील 2री ते 5वीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता वृद्धिंगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचे ध्येय कोणतेही महत्त्वाचं बघा. वर्गातील 100% विद्यार्थ्यांची 100% अध्ययनक्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे, परंतु नियंत्रणाबाहेर करण्याचा विचार करून 2 ते 5वीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात येत आहे. बघा, आता 2री 5वीचे विद्यार्थी 75%, तुमच्या वर्गामध्ये एकूण ज्या विद्यार्थी आहेत त्या 75% विद्यार्थ्याला ज्या अध्ययनक्षमता आहे, मूलभूत अध्ययनक्षमता आहे, जे वाचन कौशल्य आहे, गणिती क्रियाचं कौशल्य आहे, हे आलंच पाहिजे. कमीत कमी 100% नाही म्हटलं त्यांनी, 75% विद्यार्थ्यांना आलंच पाहिजे अशी त्यांची शासनाची अपेक्षा आहे. कृती कार्यक्रमाची व्याप्ती. आता व्याप्ती कोणती आहे? सदरील कृती कार्यक्रम साहित व विनाअनुदानित शाळा तुकड्या व्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात या सहभाग होता येईल. आता हा कार्यक्रम म्हणजे शासनाचं अनुदान घेत असलेल्या सर्व शाळांमध्ये बघा, ज्या शाळांना शासनाचं अनुदान मिळते, आता अशा सर्व शाळा त्या कोणत्याही माध्यमाच्या असो त्यांना हा कार्यक्रम कंपल्सरी आहे. आणि त्यामध्ये बघा 6वी ते 8वीच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम ऐच्छिक स्वरूपाचा आहे. 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा कसं आहे, जर तुमच्या वर्गामधील जर अध्ययनक्षमता प्राप्त झालेले विद्यार्थी नसेल तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना इथे सहभागी करू शकता, परंतु मला जबरदस्ती नाही आहे, ऐच्छिक कार्यक्रम आहे 6 ते 8 वर्गासारखे. या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा गणित विषयाची व कृती कार्यक्रमासाठी ठरवून देण्यात आलेल्या अपेक्षा अध्ययनक्षमता प्राप्त होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. आणि या 2 ते 5वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा आणि गणितमध्ये ज्या अपेक्षित अध्ययनक्षमता ठरवून दिलेल्या आहे त्या प्राप्त होण्याकरता आपल्याला उपाययोजना करणे आवश्यक आहे, इथे नमूद केलेलं आहे. बघा, आता या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित अध्ययनक्षमता परिशिष्ट 1 व 2 मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. परिशिष्ट 1 व 2 इथे नमूद करण्यात आलेल्या आहेत, त्या पहा. त्याच्याकरता आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पहा, निपुण भारतचे जे पत्रक आलेत हे पहा, त्यामध्ये ते नमूद केलेलं आहे. कृती कार्यक्रम कालावधी. सदर कृती कार्यक्रम अंमलबजावणी कालावधी 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 असा राहील. यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यामधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात यावी. अशा क्षमता विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने प्राप्त होण्यासाठी शालेय वेळेमध्येच संबंधित शिक्षकांनी उपाययोजना करण्यात याव्या. यासाठी शाळेव्यतिरिक्त वेळ वापरणे आणि सुटीच्या कालावधीचा सदुपयोग करणे आवश्यक असल्यास याविषयी संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांनी त्यावेळी नियोजन करावे. शिक्षकांना आवश्यकतेनुसार सर्व शैक्षणिक सहाय्य मिळेल याचा पूर्ण प्रयत्न मुख्याध्यापकाने करावा. आता बघा, जो टाईम बॉन्ड दिला आहे 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 या कालावधीमध्ये आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. आणि या कार्यक्रम राबवत असताना आपल्याला शाळेच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम राबवायचा आहे. आणि जर समजा शाळेचा कालावधी कमी पडत असेल तर आपल्याला एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे आहे आणि या एक्स्ट्रा क्लासेस घेऊन आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. याकरता मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी शाळास्तरावर नियोजन करायचे आहे आणि मुख्याध्यापकांनी पूर्ण सहकार्य शिक्षकांना करायचं आहे. आता सुट्यामधील सराव. आता बघा, उपक्रमाचा कालावधी, सुटीचा कालावधी आहे. यावेळी अध्ययनात मागे
असणाऱ्या तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य केलेल्या मुलाकरता शिक्षकांनी आपल्या स्तरावरून विविध ऑनलाईन ऑफलाईन मार्गाने संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखले जाईल, चर्चा मार्गदर्शन होईल, नियोजन करावे जेणेकरून अध्ययन केलेल्या बाबीचे विस्मरण होणार नाही. या कृती कार्यक्रमाचे अपेक्षित ध्येय साध्य. आता बघा, आता समजा आता आपण जो उपक्रम राबवणार आहे, हा मे जूनमध्ये उपक्रम राबवणार आहे. या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्याला अध्ययन क्षमता प्राप्त झाले आहेत ते विद्यार्थी विसरू नये, म्हणजे त्यांना शिकवलेलं पुढे आठवणीत राहील याकरता आपल्याला प्रयत्न करायचे आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता प्राप्त झाल्या नाही त्यांच्यासुद्धा संपर्कात राहायचं आहे, त्यांना आपल्याला अध्ययन स्तरापर्यंत न्यायचं आहे. याकरता ऑफलाईन ऑनलाईन तुम्हाला कार्यक्रम आठवायचे आहे. मुख्य उद्देश कोणता आहे की ते विसरणार नाही, हे आपल्याला दक्षता घ्यायची आहे. शिकवलेला भाग कृती कार्यक्रम अंमलबजावणी मुख्य नियोजन. आता नियोजन कशाप्रकारे आहे हे बघा. शिक्षकांनी या कृती कार्यक्रमासाठी विहित केलेल्या अध्ययन क्षमता आपल्या विद्यार्थ्यांना प्राप्त केलेल्या आहेत किंवा असे यासाठी विद्यार्थ्यांची व कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमताची स्तरीय पडताळणी करावी. आपल्याला काय करायचे आहे, या परिपत्रकानुसार अध्ययन स्तर दिलेले आहेत, त्या अध्ययन स्तरानुसार आपल्याला विद्यार्थ्याचे काय करायचे आहे, पहिले अध्ययन स्तर पडताळणी करायची आहे. अध्ययन स्तर पडताळणी स्तराचा नमुना परिशिष्ट 2 व 4 मध्ये नमूद केला आहे. त्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या विद्यार्थ्याने या कृती कार्यक्रम आखावा, त्याची नोंद ठेवावी आणि त्यासाठी यशस्वी अंमलबजावणी. मग आता इथं कृती कार्यक्रम आखावा, तुम्हाला कृती कार्यक्रम आराखडा तयार करायचा आहे, तुम्हाला नियोजन तयार करायचं आहे की विद्यार्थ्यांना आपल्याला काय शिकवायचं आहे, त्याकरता तुम्हाला सर्व उपाययोजना करायची आहे शाळा स्तरावर. आमध्ये या कृती कार्यक्रमसाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी स्वतंत्र गट करावे, त्याच्यासाठी नियमित अध्ययन कामकाज सुरू राहील अशी योजना करावी. आता इथं विद्यार्थ्याला काय करायचं आहे, स्तरनिहाय तुम्हाला पडताळणी करायची आहे, अध्ययन स्तर ठरवायचे आहे आणि अध्ययन स्तरानुसार विद्यार्थ्यांचे गट पाळायचे. समजा 14 अध्ययन स्तर आहे मराठीचा. आता हे अध्ययन स्तर म्हणजे कसं बघा, इथे कौशल्यानुसार आहे. लेखन कौशल्य, वाचन कौशल्य. लेखन कौशल्यामध्ये स्तर दिलेला आहे 15, वाचन कौशल्यामध्ये स्तर दिले आहे 18 3 ते 5चे आणि गणित विषयामध्ये जे आहे संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया याचे स्तर दिलेले आहेत 29 स्तर आहे, 20 स्तर आहे. मग त्या स्तरामध्ये तो आपल्याला ठरवायचा आहे आणि त्यानुसारमध्ये एका स्तरामध्ये विद्यार्थी असणारे त्याचे गट करा. समजा 14 स्तरामध्ये आता 12 विद्यार्थी आहेत त्याचा एक गट, 15 स्तरामध्ये समजा 10 विद्यार्थी असेल त्याचा एक गट. अशा स्तर ह्या विद्यार्थ्याला आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. प्रत्येक अध्ययन क्षमतेच्या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक क्षमतेनुसार स्वतंत्र गट तयार करावे. प्रत्येक गटाची गरज ओळखून साधन सामग्री पुरवावी, जसे अध्ययन साधने, वाचन सामग्री, शब्दकाळ, चित्रे, वस्तू इत्यादी घटने आपल्याला अध्ययनाचे वेळापत्रक तयार करायचे आहे. जसे विद्यार्थी कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसा प्रगती अहवाल चावडी वाचन या कार्यक्रमात सादर करायचा आहे, ज्यात कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित प्रगती खात्रीपूर्वक गाठलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती सर्वांना दर्शवायची आहे. आता आपल्याला चावडी वाचन घ्यायचं, दर 15 दिवसांनी चावडी वाचन घ्यायचं आहे. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या आहे अशा विद्यार्थ्यांना तुमचं वाचन घ्यायचं आहे. गणिती क्रिया आपल्याला इथे त्यांना करायला लावायचे आहे. म्हणजे कोणाला करायला लावायचे आहे, ज्यांनी अध्ययन क्षमता प्राप्त केली आहे त्या विद्यार्थ्यांना. दिनांक 30 जून 2025 दुसरी ते 5वी वर्गातील विद्यार्थ्यांना किमान 75% विद्यार्थी कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील याची खात्री प्रत्येक शिक्षकाने करायची आहे. बघा, आता शिक्षकाचं इथं काम वाढलेलं आहे, त्यांना खात्री करायचं आहे की 30 जूनपर्यंत 2 ते 5 विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या अध्ययन क्षमता प्राप्त झाल्याच पाहिजे. किती? किमान 75%. 100% म्हटलं नाही त्याने, किमान 75% शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता प्राप्त झालेल्या पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. या कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी येत्या 2री ते 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकवणाऱ्या शिक्षकांची विशेष आदेशाने शिक्षकांच्या नावनिहाय प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकाने तात्काळ करावी. आता काय करायचं माहिती आहे का, आता वर्ग शिक्षक जे आहेत त्यांना विशेष आदेश काढून त्यांना या जबाबदारी द्यायची आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी प्रत्येक वर्गाच्या वर्ग शिक्षकांना जबाबदारी द्यायच्या, विशेष आदेश काढून, त्यांच्या नावाचे आदेश काढून. या कृती कार्यक्रमाअंतर्गत अंमलबजावणीसाठी येत्या दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकवणाऱ्या विशेष आदेशाने हे झालं तर आपल्याला ते समोरील बघूया. कृती कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांनी आपल्या वर्गातील अपेक्षित अध्ययनस्तर घोषित करणे. आता शिक्षकाला आपल्याला अध्ययनस्तर घोषित करायचे आहे, तुम्ही ज्या वर्गाला शिकवत असेल त्या वर्गाला. आता काय म्हणते त्या अंतर्गत बघूया. कृती कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्गातील सर्व विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी विद्या समीक्षा केंद्रच्या माध्यमातून वरील मुद्दा क्रमांक 6च्या आदेशाने मुख्याध्यापकाने ऑनलाईन स्वरूपात करावे. आता काय करायचे आहे, वर्ग शिक्षकाने अध्ययनस्तर ठरवायचे आहे, मुख्याध्यापकांना अध्ययनस्तर ठरवून द्यायचे आहे आणि मुख्याध्यापक त्या सर्व अध्ययनस्तराची नोंदणी VSKमध्ये टॅब उपलब्ध झाल्यावर नोंदणी. आता टॅब उपलब्ध झालेला आहे की तुम्ही नोंदणी करू शकता विद्यार्थ्यांची स्तरनुसार. याचे व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहे. दिनांक 5/3/2025 रोजी पहिल्या अध्ययन क्षमता
क्षमता पडताळणी नोंद विद्यार्थीनिहाय या कृती कार्यक्रमाची अपेक्षित स्तरीय अध्ययन क्षमता परिशिष्ट 1, 2, 3 मध्ये नमूद केलेल्या स्वरूपात शिक्षकांनी करून ठेवावी आणि नंतर विद्या समीक्षा केंद्र VSKच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर बॉटवर नोंद करावी. 30 जून 2000 पर्यंत या कृती कार्यक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त झालेला आहे त्याची या विषयाची नोंद झाल्यावर आणखी काही नोंद करणे आवश्यकता नाही. आता बघा काय करायचं आहे, म्हणजे वर्ग शिक्षकांनी अध्ययन स्तर ठरवायचे आहे आणि मग VSK जो बॉट उपलब्ध होईल त्या बॉटवर आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक विद्यार्थ्याचे अध्ययन स्तर नोंद करायचे आहे. आणि हे अध्ययन स्तर नोंद समजा जर एखाद्या विद्यार्थ्याने अध्ययन स्तर म्हणजे पूर्ण क्षमता प्राप्त केलेली आहे, मग त्याची दुसरी नोंद करणे काही आवश्यकता नाही असे त्यांनी इथे म्हटलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी पुढील तारखांना वरील संकेतस्थळावर बॉटवर कराव्यात. आता मग ज्या विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता प्राप्त झाली त्याच्या नोंदीसुद्धा आपल्याला करायच्या आहे. आता मग टप्पे दिले त्यांनी 20 मार्चला नोंदी करायची आहे, 5 एप्रिल, मग 20 एप्रिलला, मग 5 मे, 20 मे, 15 जून आणि 30 जून याप्रमाणे आपल्याला वर्ग शाळेची आकडेवारी आपल्याला केंद्र बीड तालुका आणि जिल्हा निहाय सर्वासाठी आपल्याला जाहीर करायची आहे. कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर 30 जून 2015 पर्यंत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता जेव्हा प्राप्त केल्या असतील त्याचवेळी विद्या समीक्षक केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर कृती कार्यक्रमामध्ये उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावे. आणि जर सर्व विद्यार्थ्यांनी अध्ययन क्षमता जर प्राप्त केल्या असेल तरच आपल्याला तिथे त्या कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट आपल्याला घोषित करता येईल, तोपर्यंत उद्दिष्ट घोषित करता येणार नाही. शिक्षकांनी उपरोल्लेखितपणे घोषित करत असताना विद्यार्थ्यांच्या संपादित अध्ययन क्षमता संदर्भात कोणतीही चुकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. मे महिन्यामध्ये सुट्ट्या मिळाव्या त्याशिवाय एप्रिल महिन्यामध्ये घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. संपादित अध्ययन क्षमतामध्ये सातत्य राहिल्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी सराव घेणे याची खात्री शिक्षकांनी करावी. आता हे एक मजेशीर गोष्ट आहे की आपल्याला कसं माहिती आहे का उन्हाळ्याच्या मे आणि जूनमध्ये हा कार्यक्रम आहे. मग आपल्याला कसं माहिती आहे का मेच्या जूनच्या सुट्ट्या भेटल्या पाहिजे म्हणून आपण 30 एप्रिलला सर्व विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता प्राप्त झाल्या असे दाखवून देऊ, पण इथे तसे करू नका म्हणते. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे असे करू नका, घाई करू नका म्हणते, अशा प्रकारची चुकीची माहिती देऊ नका. आणि जे विद्यार्थी मागं राहिले त्यांना मागास ठेवा आणि त्यांच्या उन्हाळ्यामध्ये त्यांचे काय करा उपचारात्मक अध्यापन घ्या आणि त्यांना त्या अध्ययन क्षमतेपर्यंत न्या, त्याचा सराव घ्या असं म्हणणे आहे. चुकीची माहिती देऊ नका, उन्हाळ्यात सुट्ट्या भेटल्या पाहिजे म्हणून घाई गडबडपणे चुकीची माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता प्राप्त झाली असे दाखवू नका असं त्यांचं म्हणणं आहे. अंतिम मूल्यांकन शिक्षकांनी स्वतःची कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्षक यंत्रणेने मार्फत त्वरित भेट देऊन विद्यार्थी शिक्षक शाळेचे कौतुक करण्यात यावे. भेटीचा अहवाल त्याच दिवशी पर्यवेक्षक यंत्रणेने विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर नोंदवावा. अशा भेटी 15 जुलै 2015 अखेर पूर्ण करावेत. आता परीक्षा यंत्रणेचं काम वाढलं, त्यांना भेटी देवाच्या उन्हाळ्यामध्ये वर्ग चालू आहे का, बरोबर शिकवत आहे का, विद्यार्थी प्रगत झाले आहे का, त्यांना अध्ययन क्षमता प्राप्त झाली आहे का, आणि ह्या जो आपला चाटबॉट आहे VSK पोर्टलवर आपल्याला म्हणजे केंद्रप्रमुखांना किंवा पर्यवेक्षक यंत्रणेला नोंदी करायची आहे. अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या दिवशी अथवा असे विद्यार्थी ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील त्या दिवशी पर्यवेक्षक यंत्रणेमार्फत पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक करण्यात यावे. अशा विद्यार्थ्यांना उपस्थितीबाबत शिक्षक संबंधित पर्यवेक्षक यंत्रणेस कळवतील याची खात्री मुख्याध्यापकाने करावी. आता बा समजा अधिकारी एका तुमच्या शाळेमध्ये आलं, तुमचं कौतुक करायला, खूप छान काम करत आहे, तुमचं कौतुक करण्यासाठी आले, त्यावेळी विद्यार्थी जर उपस्थित नसेल तर मुख्याध्यापकाने त्यांना सूचित करायचं आहे की या दिवशी अधिकारी येणार आहे, त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहा. शिक्षकांना उपस्थित राहायचं आहे आणि विद्यार्थ्यांना उपस्थित राहत आहे. ज्या वर्गासाठी उपरोक्त प्रमाणे स्वयंघोषित विद्या समीक्षा केंद्र संकेतस्थळ बॉटवर संबंधित शिक्षकांनी केलेली नाही त्या वर्गावर कृती कार्यक्रमाव्यतिरिक्त स्थानिक काय म्हणते, ज्या वर्गासाठी उपरोक्त प्रमाणे स्वयंघोषणा विद्या समीक्षा केंद्र संकेतस्थळ बॉटवर संबंधित शिक्षकांनी केलेली नाही त्या वर्गावर कृती कार्यक्रमाव्यतिरिक्त स्थानिक राज्य पातळीवरील अशा कोणत्याही इतर उपक्रम जो या कृती कार्यक्रमाच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या वरच्या स्तराचे लक्ष ठेवतो राबविण्यात येईल. म्हणजे बा आता ह्या जो निपुण महाराष्ट्रांतर्गत जो कार्यक्रम आहे हाच राबवा म्हणते, इतर कोणताही कार्यक्रम तुम्ही राबवू नका असे यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. लोकसहभाग व सामाजिक अंकेक्षण सदर कृती कार्यक्रम कालावधीत दर 15 दिवसांनी गाव पातळीवर चावडी वाचन गणन कार्यक्रम राज्यस्तरावर नेमून दिलेल्या तारखांना आयोजित करण्यात यावा. यात गावातील नागरिक पालक यांना आमंत्रित करण्यात यावे. शहरी भागामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अथवा पालक शिक्षक
सभामध्ये असे वाचन व गणन कार्यक्रम आयोजित करावे. असे कार्यक्रम 30 मार्च 2025 नंतर आयोजित करावे. एखाद्या वर्गाने अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त केलेला असेल तर अशा कार्यक्रमाचे आयोजन 30/3/2025 आधी करण्यात येईल. दिनांक 1 मे 2025 रोजी ग्रामसभेमध्येही सावळी वाचन व गणन सादरीकरण करण्यात यावे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक वेळी विद्यार्थी कशा पद्धतीने प्रगती करत आहेत याचा अहवाल मुख्याध्यापकाने सादर करावा. यासाठी ग्रामसेवकाचे सहकार्य घ्यावे. आता इथे बघा काय करा म्हणते, दर 15 दिवसांनी चावडी वाचन घ्यायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी जो प्रगती केली आहे, जे विद्यार्थ्यांना अध्ययनक्षमता प्राप्त झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचं चावडी वाचन घ्यायचं आहे म्हणते. याकरता तुम्हाला काय करायचं आहे, गावातील नागरिक पालक यांना आमंत्रित करायचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीचं सुद्धा आमंत्रित करायचं आहे. आणि हा कार्यक्रम आपल्याला 30 मार्च 2000 नंतर आयोजित करायचा आहे. परंतु जर एखाद्या शाळेने 30 मार्चच्या पहिलेच जर अध्ययनक्षमता प्राप्त केली असेल त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, तर हा कार्यक्रम तुम्ही पहिले घेऊ शकता म्हणते. 1 मे 2000 दिवशी ग्रामसभा ज्या घेण्यात येते त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा तुला आपल्याला चावडी वाचन व गणन सादरीकरण करायचं आहे. आणि मुख्याध्यापकाने वेळोवेळी अहवाल सादर करायचा आहे. आणि याकरता सेवकाने सुद्धा सहकार्य घ्यायचे आहे ग्रामसेवकाची. चावडी वाचन कार्यक्रमामध्ये या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन घेण्यात यावे. उर्वरित विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे याचे फक्त सांख्यिकी अहवाल सादर करावा. पुढील चावडी वाचनाच्या वेळी उर्वरित विद्यार्थ्यांपैकी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याचे वाचन व गणन घ्यावे. यासाठी आवश्यकतेनुसार खडूफळ्याची उपलब्धता या कार्यक्रमाच्या ठिकाणी करावी. अशा विद्यार्थ्यांना एखादे छोटे बक्षीस द्यावे. आता मग अध्ययनक्षमता प्राप्त झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस द्यायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त झाली आहे अशा विद्यार्थ्यांना चावडी वाचन घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे त्यांनी नमूद केलेलं आहे. अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांसमोर वाचन अथवा गणन करण्यास सांगण्यात येऊ नये. बघा, हे महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्याला अध्ययनक्षमता प्राप्त झालेल्या नाही त्या विद्यार्थ्यांचं चावडी वाचन घेऊ नका म्हणते. का घेऊ नका? विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशी व्यवस्था करावी. विद्यार्थी नाउमेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मुख्याध्यापकाने उपरोक्त सर्व बाबीची खात्री करावी. कारण की ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त झालेल्याच नाही त्यांना अध्ययनक्षमता प्राप्त झाल्यामुळे ते कसे चावडी वाचनामध्ये प्रतिसाद देणार नाही आणि मग ते कसे नाउमेद होतील, नाराज होतील. मग अशा विद्यार्थ्यांना नाउमेद होऊ नये म्हणून मुख्याध्यापकाने विशेष काळजी घ्यायची आहे, व्यक्तीच्या काळजी घ्यायची असं त्यांनी म्हटलं आहे. या कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील इच्छुक सुशिक्षित स्वयंसेवकाची मदत मिळण्याचाही प्रयत्न करण्यात यावा. आता बघा, समजा तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला वर्ग घ्यायचे आहे. याकरता जर तुम्हाला शक्य नसेल, तुम्हाला घ्यायचीच आहे पण कधी कालावधीमध्ये कुठं तुम्हाला काम आलं किंवा एखादी इच्छुक कोणी असेल गावातील स्वयंसेवक, गावामध्ये खूप शिकलेले लोक असतात, त्यांना इच्छुक असेल का बा तुमच्या शाळेमध्ये आम्ही काही तास विद्यार्थ्यांना शिकू इच्छितो, तर अशा स्वयंसेवकाची मदत घ्यायचं स्पष्ट असं नमूद केलेलं आहे. शिक्षकाचे सुलभीकरण. राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे स्तरावरून याआधी या विषयाचे दर्जेदार साहित्य व प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. व्हिडिओ, कार्यपुस्तकं इत्यादी उपयुक्त क्षमता प्राप्त झालेल्या आहेत व याची पडताळणी करण्यासाठी अध्ययन अभ्यास सर्वेक्षण विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती निहाय साधने परिषदेच्या MAA.AC.in या संकेतस्थळावर निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम या विशेष टॅबवर उपलब्ध आहे. आता या कार्यक्रमाअंतर्गत जे साधनं आहेत, तुम्हाला जे समजा कशाप्रकारे अध्ययनस्तर निश्चित करायचा, कशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिकवायचं, या प्रकारचे व्हिडिओ, इतर PDF स्वरूपात साहित्य वगैरे सर्व तिथे या वेबसाईटवर नोंद केलेली आहे, तिथे अपलोड केलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रशिक्षणाच्या साखळीत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आपले प्रशिक्षण झालेलं आहे. या प्रशिक्षणामध्ये सर्वांचे लक्ष वेधण्यात येत आहे. सर्व ठिकाणी ठराविक गतीने विद्यार्थी शिकत नसल्यास शिक्षकांच्या वेळेच्या व्यवस्थापन अडचण निर्माण होतील. या प्रशिक्षणातून शिक्षकांना आपल्या वेळेचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी खालील 6 पायऱ्या सुचवल्या आहे. बघा, अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आपलं प्रशिक्षण झालं आहे, त्यामध्ये आपल्याला 6 पायऱ्या सांगितल्या. कोणत्या? विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्यास प्रेरित करावे, विद्यार्थ्यांना शिकण्यास आव्हान देणे, अध्ययन उपक्रम कृती, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासी वृत्तीचा सन्मान करणे, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढवणे. अशा प्रकारे या 6 स्टेपचा आपल्याला वापर करायचा आहे. आता बघा, विद्यार्थ्यांना शिकविण्याची सर्वाधिक जबाबदारी शिक्षकांची असल्याने वर्गामध्ये शिकवण्याची पद्धत व साहित्याचा वापराबाबत तसेच आपले वर्गातले विद्यार्थी कोणत्या अपेक्षित क्षमतामध्ये मागे आहे, विद्यार्थी मागे असल्याचे कारणे, त्रुटी कारणे हे शोधणे
आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना गरज पाहून विद्यार्थी निहाय योग्य त्या उपाययोजनेचे स्वतंत्र नेहमीप्रमाणे शिक्षण राहील. यासाठी स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी शिक्षकाने कोणते पाऊल उचलली याची विद्यार्थ्यांनी या नोंदही शिक्षकांनी योग्य त्या ठेवामध्ये. आता बघा तुमचे विद्यार्थी कोणत्या क्षमतेमध्ये मागं आहे, कुठे अडला आहे त्यांचं, हे तुम्हाला सर्व माहीत आहे. मग त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे, याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे आणि याची नोंदसुद्धा तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याची तुम्हाला ठेवायची आहे. म्हणजे कृती आराखडा तयार करून वगैरे तुम्हाला ठेवायचे आहे. शिक्षक व शाळांना प्रशस्तीपत्र. विहित व कालावधीत कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययनस्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच उत्कृष्ट कामकाज करणारे क्षेत्रीय अधिकारी यांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्या शाळा शिक्षक दिलेल्या कालावधीत अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणार नाही अशा शिक्षकाकडे विशेष प्रशासकीय व अज्ञानात्मक लक्ष देण्यात येईल. हे लक्षात ठेवायचा आहे मुद्दा. कृती कार्यक्रम कालावधीत एखाद्या विद्यार्थ्याने नव्याने शाळेत दाखल झाला तरी ती या कृती कार्यक्रमाचा भाग समजणे कोणत्याही परिस्थितीत शाळेत नवीन दाखल्यांना थांबवण्यात येऊ नये. आता एखादा विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये आला, त्याचा अध्ययनस्तर निश्चित करून आपल्याला उपचारात्मक अध्यापन आपल्याला करायचंच आहे. आपल्याला इथे त्या विद्यार्थ्यांना दाखला नवीन ॲडमिशनला थांबवायचं नाही आहे. शिक्षण परिषद पहा आता मार्च, एप्रिल, मे, जूनच्या केंद्रीय शिक्षण परिषदेमध्ये या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करावी. अध्ययनस्तर, कृती कार्यक्रम पद्धती, उद्दिष्टे साध्य होण्यासाठी करायचे प्रयत्न, उद्दिष्ट साध्य केलेल्या शिक्षकाचे अनुभवकथन, नियोजनपूर्वक केलेले कामकाज, नाविन्यपूर्ण बाबी, साहित्याचा वापर, शिक्षकांचा येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय. आता इथे पहा मार्चमध्ये तुमची 12 मार्चला आपला काय म्हणते शिक्षण परिषद घ्यायची आहे, एप्रिलमध्ये शिक्षण परिषद घ्यायची आहे, मेमध्ये शिक्षण परिषद घ्यायची आहे, जूनमध्ये शिक्षण परिषद आहे आणि त्यामध्ये चर्चा करायची आहे. कृती कार्यक्रम, कृती आराखडे, कार्यपद्धती, एखाद्या शिक्षकाने विशेष प्रगती केली असेल अध्ययनस्तर गाठण्यासाठी त्याचे अनुभव वगैरे इथे आपल्याला जाणून घ्यायच्या. शाळाभेटी. या कालावधीमध्ये शाळाभेटी करताना पर्यवेक्षक यंत्रणेने याच मुद्द्याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे. सुरू असलेल्या कामाचा आढावा आणि मार्गदर्शन करावे. आपल्याला इथं पर्यवेक्षक यंत्रणेला काय करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे आणि आढावा घ्यायचा. जबाबदार घटक. विद्या समीक्षा केंद्र VSK वर्ग व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी. मुद्दा क्रमांक 6 अंतर्गत आदेशान्वये करणे. वर्ग घोषित करण्याची विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सुविधा पुरवणे. पडताळणीबाबत माहिती भरल्यानंतर त्याबाबत प्रगतीदर्शक व स्थितीदर्शक विविध अहवाल तयार करणे. शिक्षकांच्या भाग जबाबदारी मुद्दा क्रमांक 6 अंतर्गत आदेशान्वये शिक्षक या कृती कार्यक्रमासाठीच्या अध्ययन क्षमता अपेक्षित स्तरापर्यंत साध्य करतील. मुख्याध्यापकाचं काम कोणतं आहे, जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये या कार्यक्रमाची चर्चा करणे. विद्यार्थी व शिक्षकांना सहाय्य होईल अशा उपाययोजनांची आखणी करणे. चावडी वाचन व गणन विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे नियोजन करणे. मुख्याध्यापकांनी मुद्दा क्रमांक 6 अंतर्गत शिक्षकांचे आदेश 6/3/2025 पूर्व निर्मिती करायचे आहे. 6/3/2025 पूर्वी प्रत्येक शिक्षकांना त्यांच्या वर्गाचे आदेश द्यायचे आहे. संदर्भ क्रमांक टाकून तुम्हाला अध्ययन क्षमता या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या पूर्ण करायच्या आहे. म्हणजे 75%, सर्व विद्यार्थी म्हणजे 75%. पर्यवेक्षी यंत्रणेच्या वर्गभेटीच्या वर्गातील अपेक्षित वाचन क्षमता सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत, त्यामध्ये सातत्य आहे याची खातरजमा करावी. परिस्थितीनुसार आवश्यक सहायता उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक पर्यवेक्षी अधिकारी यांनी दर आठवड्याला विद्या समीक्षा केंद्र या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त न झालेल्या किमान 5 शाळांना भेटी देऊन विशेष शिक्षकांना सहाय्य करावे, अडचणी समजून घ्याव्या. आता इथं बघा पर्यवेक्षी यंत्रणा काय करायचं आहे, आता काही अध्ययन क्षमता शाळेच्या प्राप्त झाल्या अशा शाळांना भेट द्यायची आहे. 5 शाळांना त्यांना मार्गदर्शन करायचे आहे, त्याच्या अडचणी तिथे जाणून घ्यायच्या आहे. पर्यवेक्षी यंत्रणा. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, सर्व प्रादेशिक प्राधिकरणे आणि सर्व जिल्हा प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होण्यासाठी आवश्यक साहित्य, जातीचा पिटारा, पायाभूत साक्षरता संख्याज्ञान अभियान साहित्याचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन करतील. आता याच्यामध्ये जे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांना आपल्याला हे जादूचा पिटारा, पायाभूत संख्याज्ञान व साक्षरता याविषयी मार्गदर्शन करायचे आहे. आयुक्त शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या कृती कार्यक्रमाचे काटेकोर व विहित मुदतीत यशस्वी अंमलबजावणी होईल यासाठी सर्व अधीनस्थ कार्यालय अधिकारी यांचे प्रभावी नियंत्रण करणे. अशा प्रकारचा हे शासन परिपत्रक आहे आणि हे शासनपत्रक तुम्हाला वाचायचं आहे, झेरॉक्स काढायचे आहे आणि झेरॉक्स काढल्यानंतर प्रत्येक शिक्षकाच्या इथं सह्या घ्यायच्या आहे मुख्याध्यापकांनी की सदर परिपत्रक मी पूर्णपणे वाचलेलं आहे. आणि अध्ययन स्तर दिलेले आहेत बघा. दुसऱ्या वर्गाचे अध्ययन स्तर वेगळे आहेत आणि 3 ते 5चे अध्ययन स्तर वेगळे आहे. यावर स्पेशल असा व्हिडिओ तयार केलेला आहे मी. अध्ययन स्तर कसे ठरवायचे, अध्ययन स्तर कोणते. तर मित्रांनो
या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच लाभ होईल. आपल्याला जर हे शासन परिपत्रक वाचायला वेळ नसेल तर तुम्ही या माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही ऐकू शकता आणि ऐकून तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. धन्यवाद.